कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. दोघेजण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. चिमणा म्हणाला, सकाळी बोलूयात, आणि चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता, पुन्हा नव्या काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे, आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. तर मित्रांनो, काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा, ना कसली मदत, फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकीची एखाद्याला खूप मोठं समाधान मिळू देते. आणि या जगात आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.